जय श्रीराम मित्रमैत्रिणींनो, बंधू भगिनींनो, राजश्री मराठीचा असंभव म्हणून एक ट्रेलर आलाय. सचित पाटील आणि मुक्ता बर्वे लीडमध्ये आहे. आणि मला आठवते मी खूप लहान असता मी माझे आई बाबा आजी सगळे मिळून एक सिरियल बघायचो झी मराठीवरती, असंभव म्हणून. आणि त्यात आता प्रिया बापटच्या नवऱ्याचं नाव काय आत्ता विसरलो. हे बघा, नेहमीच आहे माझं जेव्हा मला कशाबद्दल बोलत मी जेव्हा यूट्यूब व्हिडिओ बनवतो ना त्यावेळेस बरोबर, आणि यूट्यूब व्हिडिओ रेकॉर्ड करत असतानाच मी त्या व्यक्तीचं नाव विसरतो, त्या ॲक्टर ॲक्ट्रेसचं पर्टिक्युलरली. जेव्हा कुठल्या टॉपिकशी रिलेटेड असतं तेव्हा. बाकी टाईम तुम्ही कधी विचारा, झोपेत विचारलं तरी मला नाव आठवतंय. बट एनिवेज त्याच्यात उर्मिला कोठारे पण होती आणि बरेच मोठे मोठे ॲक्टर्स होते. आणि त्याच्यावरती आणि ती सिरियल खूप गाजली होती, म्हणजे अवॉर्ड्स वगैरे भरपूर मिळाले. सुलेखाचा रोल करणारी एक ॲक्ट्रेस होती. आता तिने ती इंडस्ट्री सोडली. मी तिला इंस्टाग्रामवर फॉलो केलं, पण ती एवढी आता ॲक्टिव्ह नाही आहे. ती मराठी इंडस्ट्रीमध्ये बिलकुल पण नाही आहे. ती नॉर्मल मिडल लाईफ जगते आहे, का रेग्युलर मिडल क्लास लाईफसारखं टिपिकल मॉम लाईफ ती जगते आहे. सो एनिवेज तो एक भाग होता त्यावेळेस चांगला. आणि आता असंभव म्हणून एक मूवी आला आहे. सो आय डाऊट अँड आय मीन म्हणजे आय स्पेक्युलेट की इट इज द रिमेक ऑफ द ओरिजिनल वन. मला ॲक्च्युली खरं तर काहीच माहीत नाही. मला रँडमली राजश्री मराठीचं रेकमेंडेशन आला असंभवचं, म्हणून मी हे रिॲक्ट करतोय. मला खरं तर काहीच कल्पना नाही आहे, पण मला टायटल बघून तरी संभव असं वाटतं की हे रिमेक दिसते मला. सो विथ दॅट सेड आपण ट्रेलरमध्ये जम्प करणार आहोत. आणि जम्प करता करता मी एक सांगेन, इथं QR कोड झाले ते 2 UPI IDs आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचेच बँक डिटेल्ससुद्धा आहेत. कृपा करा माझ्यावरती, मला चॅनल वाढवण्यात माझी खूप मदत करा गाईज. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मला डोनेशन दिले तर मी बरंच वेगवेगळं कंटेंट तुम्हाला इंट्रोड्यूस करू शकेन. तुमच्या डोनेशनच्या मदतीने माझं चॅनल खूप वाढू शकेल. तुमचे व्ह्यूज, लाईक्स, कमेंट्स आणि शेअर करण्यावरती पण माझा अल्गोरिदम डिपेंड करतो. तर कृपा करून प्लीज करा हे. रेग्युलरली करत जावा आणि तुमचे मत मांडत जावा व्हिडिओबद्दल, ट्रेलरबद्दल, किंवा जी कुठली व्हिडिओ मी रिॲक्ट करत आहे त्यावर. विथ दॅट सेड आपण ट्रेलर बघून घेऊ आणि स्पेक्युलेशन खरं आहे का खोटं आहे आता ते जाणून घेतो मी. काही काल्पनिक जागा, घरं जर आपल्याला स्वप्नात दिसली तर ती वास्तविक अस्तित्वात आहेत असं सहसा कधी घडत नाही. ओके, तुझ्या मते हा सगळा काय प्रकार आहे? वाव. ओ प्रिया बापट बोलण्याचा विचार करतच होते आणि तेवढ्यात तू आलास. माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी कळतात तुला. मग नेमकी हीच का नाही कळत? मानसीशी लग्न करण्याची माझी इच्छा आहे. ये कौन है? उर्मिला, माझी बायको. तुमने शादी की? हिंदी तुला का काय बोलते? म्हणायचंय हे तू बोलायच्या आधीच कळतं मला. तू का वागतेस माझ्याशी असं? तुम्ही एवढे निर्लज्ज असं वाटलं नव्हतं. आता आपण तिला थोडा वेळ द्यायला हवा. ती काय धमकी देऊन गेली कळतंय ना तुला? आपने साधना के पति के साथ शादी की है. अरे आपण हे सगळं जर तुझ्या घरी कळलं तर तुझं काय होईल कळतंय का? स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. प्लीज डोंट स्मोक. तू आमच्या आयुष्यात आलीस आणि तू आमच्या आयुष्याची वाट लावलीस. ते एवढं होतं तर लग्न कशाला केलंस तेव्हा तू माझ्याशी? मला नाही वाटत की ते स्वप्न आता तिला पुन्हा पडेल. पुनर्जन्मावर आहे काय? घरात एक क्षणभरही राहायचं नाही. मैंने उनसे ये हवेली 1999 में खरीदी. हेच ते खरं ते मला स्वप्नात दिसतं. इथे एक सोफा असतो, टीव्ही असतो, तो नाही. तिला होणाऱ्या सगळ्या त्रासाचं मूळ तिच्या मागच्या जन्मात कुठेतरी दडलेलं आहे. काय म्हटलं होतं? आणि सचित पाटील दिग्दर्शक आहे. हे सगळं खूप भयंकर आहे. असंभव. सिरियसली 21 नोव्हेंबर झालं होय रिलीज?
काय घडलं असेल हे कसं कळेल आपल्याला? ओके, माझं स्पेक्युलेशन 100% खरं निघालेलं आहे की हा एक रिमेकच आहे ओरिजिनल सिरीजमधून. सॉरी, एक्सक्यूज मी. आणि फॅन्टॅस्टिकली रिमेक हे सादर केलेलं आहे. आय होप थिएटर्समध्ये चांगलं हे होत असेल, म्हणजे काय म्हणतात, सपोर्ट मिळत असणार आहे. आणि वर्ल्ड वाईड रिलीज आहे. पॅनारोमा स्टुडिओ वर्ल्ड वाईड रिलीज झालेला आहे हा मूवी. आणि आय होप खूप चांगलं सपोर्ट पुढे मिळत राहील या मूवीला जेवढा वेळ मल्टिप्लेक्समध्ये. कारण मला बघायला नाही जमणार, कारण अजून जरा माझं फायनान्शियल जरा अजूनही डाऊन आहे. जोवर माझं आता मेडिक्लेम म्हणतो, इन्शुरन्स वगैरे जोवर येत नाही तोवर मला काहीच शक्य नाही आहे. तो आता विथ दॅट सेड, येस, दिस इज अ फॅन्टॅस्टिक रोल. मला फक्त आता प्रिया बापटचा या सगळ्यामध्ये काय रोल आहे? इज शी द सुलेखा ऑफ द सिरीज? आणि मुक्ता बर्वे आय बिलीव्ह उर्मिला कोठारेचं कॅरेक्टर आहे. आणि आदिनाथ कोठारेचा कॅरेक्टर हा करतो आहे सचित पाटील. आय थिंक दिस इज हिमसेल्फ. डायरेक्टर आणि ॲक्टर सेम आहे. सो यप. आणि तसं बघितलं तर असं चेहऱ्यावरनं मेकअप जो केलेला आहे तो एक्झॅक्टली सेम त्या सिरीजमधनं पण तो सेमच वाटतो. आणि ऑलमोस्ट फक्त ते एकच केलं की जनरेशनल डिफरन्स घेतलेला आहे. त्यावेळेस थोडंसं जनरेशन डिफरन्स होतं आणि आत्ताचं जनरेशन आता बरंच आपण टेक्नॉलॉजिकली बरंच पुढे आलेलं आहोत, त्यामुळे ते एक डिफरन्स खूप मेजर याच्यात ठेवलेला आहे. आणि याच्यात बरेच वेगळे ॲक्टर्स आहेत. तो सिंघममध्ये तो इन्स्पेक्टर दाखवला आहे मेन पहिल्यापासून, तो आहे. आता मला त्याचं नाव नाही माहिती, मी कधी त्याचं नाव नाही बघून घेतलं एवढं. तो आहे ऑलरेडी. बॉलिवूडमधला एक ॲक्टर पण आहे यांच्या याच्यात. आय थिंक तो होपफुली विल बी अ स्पेशल अपीरन्स ओव्हर हिअर. पण येस, this is the very same movie taken from the series before. So I hope this works fantastically. मल्टिप्लेक्समध्ये खूप चालला पाहिजे. आणि मी वाट पाहतोय OTT प्लॅटफॉर्म्सवरती लवकरात लवकर हे रिलीज व्हावं, आहे की मी सो दॅट मी बघीन. हे नक्कीच बघणार आहे मी हा मूवी. मी नाही स्किप नाही करणार. आणि विथ दॅट सेड गाईज, कमेंट सेक्शनमध्ये तुमचे व्ह्यूज टाका, तुमचे कमेंट्स टाका, तुमचे ओपिनियन्स टाका या मूवीबद्दल. जर का कोणी बघून आलेलं आहे ही मूवी तर कृपा करून स्पॉयलर्स मला अजिबात देऊ नका या मूवीमध्ये, सॉरी या व्हिडिओमध्ये, किंवा कमेंट सेक्शनमध्ये अजिबात स्पॉयलर्स देऊ नका. जो काही तुमचा रिव्ह्यू आहे स्पॉयलर फ्री रिव्ह्यू द्या मला. थोडं शॉर्ट वर्ड्समध्येच द्या, म्हणजे मग मला बघण्यात सस्पेन्स राहील, इंटरेस्ट राहील. So with that said, thank you so much for watching this video. Please like, share, comment, subscribe to my channel. नक्की डोनेशन करा. With that said, जय श्रीराम and bye bye.